बाहेर छान पाऊस पडतोय, काहीतरी खमंग खायची इच्छा होतेच. तर आज मी बनवणार आहे सांबार वडी म्हणजेच कोथिंबीर वडी. त्यासाठी मी घेतलाय भरपूर कोथिंबीर, 1 वाटी मैदा, भिजवलेली मूग डाळ, कांदा, सोप, खसखस, शेंगदाणा कूट, आमचूर पावडर, किसलेला खोबरं, ओवा आणि चिरलेला लसूण. त्यासाठी आपल्याला मसाले लागणार आहेत: तिखट, हळद, गरम मसाला, धने पावडर, जिरे आणि मोहरी, 1 चमचा साखर, चाट मसाला आणि लिंबू आणि चवीपुरतं मीठ. तर सर्वात आधी मी इथे बाउलमध्ये मैदा घेतलेला आहे, त्यात चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचाभर ओवा घातलेला आहे. ओवा घातल्याने आपली सांबार वडीची पाती अगदी खमंग होईल. हे छान मिक्स करून घेऊयात. आता यात मी 2 चमचे मोहन घालते. मोहनचं प्रमाण एवढं घालायचं की मिक्स करून झाल्यावर ना त्याचा हातामध्ये असा छानपैकी गोळा व्हायला पाहिजे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे. आता मी ते मळून घेतेय. पीठ आपल्याला थोडं घट्टसर मळून घ्यायचंय अशा प्रकारे. आता मी हे पीठ थोड्या वेळ बाजूला झाकून ठेवणार आहे. तोपर्यंत आपण फिलिंगची तयारी करून घेऊया. सर्वात आधी मी इथे मूग डाळ मिक्सरमधून काढून घेतेय. मूग डाळ आपल्याला खूप बारीक वाटायची नाहीये, ती आपल्याला थोडी जाडसरच ठेवायची. मी व्हिडिओमध्ये दाखवली आहे त्याप्रमाणे. आता कोथिंबीर छान धुवून घेतलेला आहे आणि तो मी आता चिरून घेतेय. छान बारीक चिरून घ्यायचा आहे कोथिंबीर. आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवते. त्यात मोहरी, जिरे, बारीक चिरलेला 1 वाटी कांदा घालायचे. याला छान परतून घेऊया. आता कांदा छान परतला गेला की यात बारीक चिरलेला लसूण घालायचे. यात आता मसाले घालते. 1 चमचा तिखट, हळद, गरम मसाला आणि धनेपूड. छान मिक्स करून घेऊयात. आता मी इथे सोप घालतेय. 1 चमचा सोप, 2 चमचे खसखस, खोबरा किस आणि शेंगदाणा कूट आणि आमचूर पावडर. सर्व जिन्नस छान मिक्स करून घेऊया आणि वरून चवीनुसार आपण जी डाळ बारीक केली होती ती डाळ घालूया. डाळ ही एकदम मंद आचेवर शिजवायची आहे. डाळ शिजायला थोडा वेळ लागेल. याला आपल्याला 5 ते 6 मिनिट तरी लागतील. डाळ आपली छान शिजून आणि मोकळी झालेली आहे. आता मी यात चिरलेला कोथिंबीर घालते. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान मिक्स करून घेऊ. यात आता मी वरून चाट मसाला, साखर आणि अर्धा लिंबू पिळून घेते. याने काय होतं ना, आपलं सारण छान चटपटीत
लागणार आहे. हे थंड करायसाठी ताटात काढून घ्यायचे. आता काय करायचं आहे ना, अगदी सारखे सारखे गोळे करून घ्यायचे. छान पातळ अशी पाती लाटून घेऊयात. त्यात आता आपण केलेलं सारण हे मधोमध घालूयात आणि कडेला पाणी लावून घेऊयात, जेणेकरून आपली सांबार वडी फुटणार नाही आणि सगळ्या दिशेने छान चिटकून राहील. आता मी सांबार वडी दोन्ही कडेनी छान दाबून घेतेय, त्यामुळे आपली सांबार वडी तेलात फुटणार नाही. अशा प्रकारे चला तर आपली एक सांबार वडी तयार झाली आहे. अशा प्रकारे मी इथे 6-7 सांबार वडे तयार करून घेतले. चला तर हे तळून घेऊया. पण सांबार वडी ही मंद आचेवरच तळायची आहे, त्यामुळे सांबार वडी छान आतून शिजली जाईल. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी छान अशी गोल्डन ब्राऊन अशी शिजवून घेतलेली आहे, तळून घेतलेली आहे. तर आपली सांबार वडी इथे रेडी आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.